एकीकडे नाकाबंदी सुरू असताना विना क्रमांक आलेली दुचाकी भरधाव वेगात आली आणि पोलिसांनी अडवत दुचाकी वन्य काही चौकशी केली असता वाहन चालकाची उडालेली भंबेरी पाहता पोलिसांनी खास आपला दणका दिला। उपनगर पोलिसांच्या या दणक्यामुळे दोन विधी संघर्षित चोरट्यांकडून तब्बल 7 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे। वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेफ्टच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या। सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे। नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे 2 इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे। त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे। साधारणतः 7 गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत। 6 गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत, 1 गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे। अशा पद्धतीने जवळजवळ 77 ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः 7,18,000 रुपये या ठिकाणी आहे। त्यापैकी सोने हे 6,08,000 रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे। सोनसाखळी चोरी करणाऱ्या 2 विधी संघर्षित मुलांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामुळे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। त्यांच्याकडून 7 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। उपनगर पोलीस ठाणे तसेच नाशिक शहरातील अनेकांनी दुचाकीवरून येत चोरटे सोनसाखळी उचकून पळ जात असल्याची तक्रार नोंदवली होती। सोनसाखळी चोरीच्या वाढता प्रकार पाहता पोलीस आयुक्तांनी केलेल्या सूचनेनुसार उपनगर पोलीस आणि गुन्हे शोध पथकाने नाकाबंदी करून तपासणी मोहीम सुरू केली होती। विना नंबर असलेली दुचाकी वाहने ताब्यात घेत सोनसाखळी चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला। गुरुवारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे स्वतः तसेच गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व अन्य अधिकारी नाकाबंदी दरम्यान कार्यरत असताना एक विना नंबरच्या दुचाकीवरून 2 जो भरधाव येताना दिसले। पोलिसांनी अडवून त्यांना त्यांच्या ताब्यातील दुचाकीविषयी माहिती विचारली असता त्यांना ती देता आली नाही। पोलिसांनी दुचाकीसह 2 संशयितांना उपनगर पोलीस ठाण्यात आणले। चौकशीत दुचाकी सातपूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचं उघड झालं आहे। मसरूळ परिसरातील सोनसाखळी चोरीचे सीसीटीव्ही चित्रण तपासले असता दुचाकी आणि दुचाकीस्वार यांचे वर्णन जुळल्याने दरम्यान संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनगर पोलीस आणि गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत 6,08,400 रुपयांची सोन्याची लगड तसेच 1,10,000 रुपयांची दुचाकी असा 7,18,400 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।